खरं म्हणजे मी एकच सांगतो की लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये त्यांना मोकळीक आहे. परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू, हे जर तरचा विषय आहे. काही ठोस असा निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. सध्या मिठी नदीबाबत अनेक ठिकाणी छापेमारी सुरू झालेली आहे. पाहायला गेलं तर यांच्यावर देखील आता गुन्हा दाखल होतो आहे. मात्र या संदर्भात कसं बघता, मिठी नदीचा भ्रष्टाचार समोर आलेला आहे. आतापर्यंत जो भ्रष्टाचार, खरं म्हणजे मिठी नदीमधला जो काही भ्रष्टाचार आहे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि मुंबई महापालिकेचे पैसे हा जनतेचा पैसा आहे. हे मिठी नदीचा हा इतिहास आहे. किती वर्षापासून मिठी नदी आम्ही बोलतोय. आणि म्हणून मिठी नदीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कुठलीही सूड भावनेने कुठलीही कारवाई करणार नाही, केली नाही. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही नाही केली. आता देवेंद्रजी आहेत. आम्ही महायुती म्हणून कुठलंही राजकीय आक्षापोटी कुठलाही आम्ही कुणावरही सूड उगवण्याचं काम करणार नाही. पण ज्यांचं पाप आहे ते पापही झाकलं जाणार नाही. ज्यांनी पापा केलेली आहे त्या मिठीच्या गाळामध्ये कोण कोण अडकलेलं आहे, कोण रुतलेलं आहे, हे तर सगळं बाहेर येईलच. त्यामुळे चौकशी होईल. दूध का दूध पाणी का पाणी होईल.